लेक्चरला आपण लोरी ब्रोन्स्टेड थेरी हा कॉन्सेप्ट आपण बघितला. हा कॉन्सेप्ट बघत असताना कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर या आर्टिकलकडे आपण वळणार आहोत. पेअर ऑफ ॲसिड्स अँड बेस डिफर बाय प्रोटॉन इज कॉल्ड कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर. Pair of substance which can form from one another by gain or loss of proton are known as conjugated acid base pair. कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर आपण कशाला म्हणतो? ज्या ॲसिड बेस पेअरमध्ये फरक H प्लस आयनचा असतो त्या ॲसिड बेस पेअरला आपण कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी HCl आणि H2O या दोघांमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर H3O प्लस आणि Cl मायनस हा कंपाऊंड तयार झाला. तर HCl आणि Cl मायनस, HClचा कॉन्जुगेटेड बेस Cl मायनस आहे. HCl आणि Cl मायनस या दोघांमध्ये फरक H प्लस आयनचा आहे. H2O आणि H3O प्लस, या ठिकाणी H2O हा बेस आहे आणि H3O प्लस हायड्रोनियम आयन्स हा ॲसिड आहे. तर H3O प्लस आणि H2O या दोघांमध्ये फरक H प्लस आयनचा आहे. HNO3 प्लस H2O गिव्ज H3O प्लस प्लस NO3 मायनस. आता यामध्ये बघितलं नायट्रिक ॲसिड हे ॲसिड आहे आणि नायट्रेट आयन्स हा त्याचा कॉन्जुगेटेड बेस आहे. साहजिकच HNO3 आणि NO3 मायनस यामध्ये जो डिफरन्स येतो आहे तो H प्लस आयन्सचा डिफरन्स येतो आहे. त्याचबरोबर H2SO4 प्लस H2O गिव्ज H3O प्लस प्लस HSO4 मायनस. तर यामध्ये H2SO4 ॲसिड आहे, H2O हा बेस आहे आणि H3O प्लस ॲसिड आहे आणि HSO4 मायनस हा बेस आहे. यामध्ये पेअर जर आपण पाहिली तर H2SO4 आणि HSO4 मायनस, H2SO4चा कॉन्जुगेटेड बेस हा HSO4 मायनस आहे आणि H2O हा बेस आहे, याचा कॉन्जुगेटेड ॲसिड हा H3O प्लस आहे. साहजिक H2SO4 आणि HSO4 मायनस यामध्ये फरक H प्लस आयनचा आहे. H3PO4 प्लस H2O गिव्ज H3O प्लस प्लस H2PO4 मायनस. फॉस्फरिक ॲसिड वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर हायड्रोनियम आयन्स तयार होतं आणि H2PO4 मायनस हा कंपाऊंड तयार होतो. यामध्ये H3PO4 आणि H2PO4 मायनस यामध्येही फरक H प्लस आयन्स आहे. साहजिकच ही कॉन्जुगेटेड बेस पेअर असेल. HSO4 मायनस प्लस H2O गिव्ज H3O प्लस प्लस SO4 2 मायनस. आता या ठिकाणी HSO4 मायनस हा ॲसिड म्हणून येतो कारण हा प्रोटॉन डोनेट करतो वॉटरला, म्हणून हा लोरी ब्रोन्स्टेड थेरीनुसार ॲसिड आहे. आणि काय फॉर्म होतं तर हायड्रोनियम आयन्स तयार होतो आणि सल्फेट आयन्स तयार होतो. साहजिकच HSO4 मायनस आणि SO4 2 मायनस या दोघांमध्येही फरक, या पेअरमध्येही फरक H प्लस आयन्स आहे, म्हणून याला आपण कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणतो. HSO3 मायनस आणि H2O इट गिव्ज H3O प्लस प्लस SO3 2 मायनस. साहजिकच हायड्रोजन सल्फाईड HSO3 मायनस आणि SO3 2 मायनस यामध्ये फरक H प्लस आयन्स आहे, म्हणून हेही कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. त्याचबरोबर H2CO3 प्लस H2O गिव्ज H3O प्लस प्लस HCO3 मायनस. यामध्येही आपल्याला लक्षात येतं आहे की H2CO3 आणि HCO3 मायनस यामध्ये जो फरक येतो आहे तो H प्लस आयन्सचा येतो आहे. साहजिकच कार्बोनिक ॲसिड ने प्रोटॉन डोनेट करतं म्हणून H2CO3 ॲसिड आहे आणि HCO3 मायनस हा त्याचा कॉन्जुगेटेड बेस आहे. साहजिकच या दोघांमध्ये फरक H प्लस आयन्स आहे, म्हणून हेही कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. HCN प्लस H2O रिव्हर्सिबल ॲरो गिव्ज H3O प्लस प्लस CN मायनस. याही पेअर जर बघितली तर HCNचा हा ॲसिड आहे कारण प्रोटॉन डोनेट करतं आणि H2O हा बेस आहे, प्रोटॉन ॲक्सेप्ट करतात. HCN हायड्रोजन सायनाइड हा प्रोटॉन देतो म्हणून ॲसिड आहे आणि त्याचा कॉन्जुगेटेड बेस सायनाइड आयन्स आहे. HCN आणि HCN मायनस या दोघांमध्ये डिफरन्स H प्लस आयन्स आहे, म्हणूनही ही कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर असेल. त्याचबरोबर NH4 प्लस अधिक H2O गिव्ज H3O प्लस प्लस NH3. NH4 प्लस अमोनियम आयन्स हा ॲसिड आहे कारण तो वॉटरला प्रोटॉन डोनेट करतो आहे आणि
NH4ने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर त्या ठिकाणी NH3 हा त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस तयार होतो. साहजिकच NH4+ आणि NH3 यामध्येही जो फरक येतो, डिफरन्स येतो, ॲसिड बेस पेअरमध्ये जो डिफरन्स येतो तो H+ आयनचा येतो, म्हणून हाही कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. SCO3- आणि CO3-2- या दोघांमध्येही फरक H+ आयनचा येतो आहे, म्हणून हेही कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. SCO3- हा प्रोटॉन डोनेट करतो आहे म्हणून ॲसिड आहे, आणि CO3-2- हा H3O+ कडून प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून तो बेस आहे. SCO3- कॉन्ज्युगेटेड बेस हा CO3-2- असणार आहे. त्याचबरोबर HS- प्लस H2O गिव्ज H3O+ S2-. साहजिकच S- वॉटरबरोबर रिॲक्ट होतो, वॉटरला प्रोटॉन देतो, म्हणून HS- हा ॲसिड आहे आणि त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस S- आहे. साहजिकच HS- आणि S2- यामध्ये जो फरक येतो H+ आयनचा येतो आहे, म्हणून यालाही आपण कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणतो. H2O अधिक H2O, या ठिकाणी H2 हे ॲसिड आहे, प्रोटॉन डोनेट करतं पहिला मॉलिक्यूल. दुसरा मॉलिक्यूल H+ आयन्स ॲक्सेप्ट करतो आहे, म्हणून तो त्या ठिकाणी पहिला मॉलिक्यूल हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून तो बेस आहे, आणि H2O सेकंड मॉलिक्यूल हा प्रोटॉन डोनेट करतो आहे म्हणून तो ॲसिड आहे. साहजिकच H3O+ आणि H2O यामध्ये H+ आयनचा फरक आहे, आणि H2O आणि OH- या दोघांमध्येही फरक कितीचा H+चा फरक आहे, प्रोटॉनचा फरक आहे, हायड्रोजन आयनचा फरक आहे, म्हणून H2O आणि H3O+ हे H3O+ आणि H2O हे ॲसिड बेस पेअर आहे. H2O आणि OH- हेही कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर असं आहे. अशा पद्धतीने आपण अनेक कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी जर इम्पॉर्टंट फ्युचर बघितले ब्रोन्स्टेड लोरी ॲसिडचे, नॉट ओनली न्यूट्रल मॉलिक्यूल बट ऑल्सो चार्ज पार्टिकल्स आयन्स कॅन ॲक्ट ॲज ॲसिड अँड बेसेस. आपण फक्त पाहिलं होतं की या ठिकाणी न्यूट्रल मॉलिक्युलच नाही तर चार्ज पार्टिकल्स म्हणजेच आयन्ससुद्धा ॲसिड किंवा बेसचं काम करतात. त्याचबरोबर दुसरा फरक सांगायचा झालं तर सबस्टन्स विच ॲबल टू ॲक्ट ॲज अन ॲसिड इन प्रेझन्स ऑफ अनदर सबस्टन्स. अनदर सबस्टन्सच्या उपस्थितीमध्ये सबस्टन्स ॲबिलिटी असते ॲसिड म्हणून काम करण्याची, त्यावेळेस दुसरा सबस्टन्स जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो तो बेस म्हणून काम करतो. हायड्रोजन क्लोराईड इन बेन्झीन इज नॉट ॲसिडिक बिकॉज बेन्झीन कॅनॉट ॲक्सेप्ट प्रोटॉन. सिमिलर आर्ग्युमेंट फॉर बेस हेही सांगता येईल. अँड ॲसिड कॅन डायरेक्टली ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन टू बेस इन केस ऑफ NH3 प्लस HCl गिव्ज NH4Cl. देर इज नो सॉल्व्हंट, या ठिकाणी सॉल्व्हंट नाही, तरीसुद्धा या ठिकाणी NH3 हा बेस आहे, HCl हे ॲसिड आहे. HCl कडून डायरेक्टली प्रोटॉन ट्रान्सफर होतो अमोनियाकडे, अमोनिया प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. आरेनियस थेरी हा फॅक्ट एक्सप्लेन करत नव्हती. रिमेंबर, आरेनियस थेरी कुड नॉट एक्सप्लेन दिस फॅक्ट. लोरी ब्रोन्स्टेड थेरी इज ऑल्सो कॉल्ड प्रोटॉन ट्रान्सफर थेरी. आता जर आपण लिमिटेशन्स पाहिली लोरी ब्रोन्स्टेड थेरीची तर आपल्याला असं लक्षात येईल की कॉन्सेप्ट कॅनॉट एक्सप्लेन ॲसिड बेस रिॲक्शन व्हेअर प्रोटॉन आर नॉट इन्व्हॉल्ड. बघा, ज्या रिॲक्शनमध्ये प्रोटॉन ट्रान्सफर होत नाही अशा रिॲक्शनमध्ये, ॲसिड बेस रिॲक्शनमध्ये आपणाला ही थेरी एक्सप्लेन करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम सल्फेटचं फॉर्मेशन, CaO कॅल्शियम ऑक्साईड सल्फर ट्रायऑक्साईड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर कॅल्शियम सल्फेटचं फॉर्मेशन होतं. CaO+ SO3 गिव्स CaSO4. आता फॉर्मेशन ऑफ H2SO4, SO3 + H2O, ॲसिडिक पार्टिसिपंट्स CO3 इन दिस केस हॅज नो प्रोटॉन. आता या दोन्ही रिॲक्शनमध्ये बघितलं आपण CaO + SO3 गिव्स CaSO4, हे ॲसिड बेस रिॲक्शन आहे. त्यानंतर SO3 + H2O गिव्ज H2SO4, फॉर्मेशन ऑफ H2SO4, हेही ॲसिड बेस रिॲक्शन आहे, परंतु यामध्ये प्रोटॉन ट्रान्सफर होत नाही आणि त्यामुळे लोरी ब्रोन्स्टेड थेरीनुसार ॲसिड बेस रिॲक्शन ही आपणाला एक्सप्लेन करता येत नाही या ठिकाणी. यानंतर जो आपण कॉन्सेप्ट बघणार आहे तो कॉन्सेप्ट असणार आहे लिविस थेरीचा. जनरल
Louis, G.N. Louis, in early 1930, G.N. Louis proposed even a more general model of acids and bases. In 1930, G.N. Louis, in 1923 or 1930, G.N. Louis proposed a theory of acids and bases, more general model of acids and bases. This theory based on electron theory of valency. This theory based on electron theory of valency. Acid, according to Louis theory, acid is any basis, acid is a substance, acid is a molecule, acid is an ion that accept a lone pair of electron, a lone pair of electron is called acid. An acid is any basis which can accept pair of electron, or any basis that can accept a share in an electron pair is called acid. And in correct definition of acid according to Lewis concept, acid is any basis, that is ion or molecule, which can accept a pair of electron to develop coordinate bond, or acid is any basis that can accept share in an electron pair is called accept a share in electron pair is called Lewis acid. And base, any basis, molecule, either molecular ion, that donate share in an electron pair is called Lewis base. Lewis base is defined as any basis, ion or molecule, which can donate a pair of electron to form coordinate bond. Or Lewis base, any basis that can donate share in an electron pair is called Lewis base. आता या ठिकाणी आपण लिव्हिज ॲसिड आणि बेस लक्षात ठेवत असताना ला बिडी आपण लक्षात ठेवूया. एखाद्या आपण लहानपणी आपले आजोबा जर बिडी ओढत असतील तर आपणाला ला बिडी म्हणत असतील. ला बिडी बघा, लक्षात ठेवण्याची एक टॅक्ट आहे. ला, लिव्हिज ॲसिड इलेक्ट्रॉन पेअर ॲसेप्टर, लिव्हिज बेस इलेक्ट्रॉन पेअर डोनर, बी फॉर बेस आणि डी फॉर डोनर म्हणून ला बिडी. या पद्धतीने आपण लिव्हिज ॲसिड्स आणि बेसेस लक्षात ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी H+ हा प्रोटॉन आहे, हायड्रोजन आयन्स आहे, हा ॲसिडचं काम करतो, आणि NH3 हा बेस आहे, अमोनिया आहे. त्याच्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कसा प्रेझेंट आला ह्या नायट्रोजनकडे? अनयुज्ड पेअर आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. व्हॅलन्स सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. त्या 5पैकी 3 इलेक्ट्रॉनने कोव्हलंट बॉन्डचं फॉर्मेशन केलं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं 3 हायड्रोजन ॲटम बरोबर. साहजिकच त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन राहिले. हे 2 इलेक्ट्रॉन अनयुज्ड आहेत, अनशेअर्ड आहेत, अनपेअर्ड आहेत. आणि असा इलेक्ट्रॉन पेअर हा अमोनियाकडे प्रेझेंट असल्यामुळं अमोनिया हा इलेक्ट्रॉन रिच बेसिस आहे. हा अमोनिया इलेक्ट्रॉनचा पेअर डोनेट करतो. नायट्रोजन कंटेनिंग अमोनिया डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू H+ आयन्स. आणि H+ आयन्स हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट बेसिस आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग बेसिस आहे. आणि त्यामुळं हा H+ आयन्स इलेक्ट्रॉनचा पेअर ॲक्सेप्ट करतो ज्यावेळेस त्या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं.
आणि हे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होत असताना दोन्ही इलेक्ट्रॉनचं शेअरिंग अनइक्वली होतं. हा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग हायड्रोजन आणि अमोनियामधल्या नायट्रोजनमध्ये होतं, परंतु हा इलेक्ट्रॉनचा पेअर हा नायट्रोजन आयटमकडून हायड्रोजनला दिला जातो. म्हणून साहजिकच आपणाला लक्षात येईल की बाणाचा जो ॲरो तो हायड्रोजन साईडला आहे. या दोघांमध्ये एक कोव्हलंट बॉन्ड आहे, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालेलं आहे, पण हे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग हे अनइक्वली झालेलं आहे. हायड्रोजनने इलेक्ट्रॉनचा पेअर ॲक्सेप्ट केला म्हणून हायड्रोजन लिव्हिज ॲसिड आहे, आणि अमोनियाने इलेक्ट्रॉनचा पेअर डोनेट केला म्हणून अमोनिया हा लिव्हिज बेस आहे. आणि काय फॉर्म झालं तर एक कॉम्प्लेक्स आयन्स फॉर्म झाला NH4+. ज्या साईडला कॉम्प्लेक्समध्ये ज्या साईडला ॲरो असतो त्या साईडला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केला जातो, आणि ज्या साईडच्या कडून ॲरो दिला जातो नायट्रोजनकडून हा इलेक्ट्रॉनचा पेअर आहे, हा हायड्रोजनला दिला गेला आहे. दोघांमध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग अनइक्वली झालं आहे. त्यावेळेस आपण त्याला कॉर्डिनेट बॉन्डचं फॉर्मेशन म्हणतो. या ठिकाणी कॉम्प्लेक्स आयनचं फॉर्मेशन या ठिकाणी फॉर्म झालं. आता दुसरं एक्झाम्पल मी BF3चं घेईल. बोरॉन ट्रायफ्लोराईड हेही लिव्हिज ॲसिड आहे. कारण हे लिव्हिज ॲसिड का तर जो सेंट्रल मेटल आयटम आहे बोरॉन, याच्या सराउंडिंगला 6 इलेक्ट्रॉन आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. साहजिकच इलेक्ट्रॉनची याच्याकडे डिफिशियन्सी आहे. हा इलेक्ट्रॉन लव्हिंग पेसीज आहे, आणि त्यामुळं हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणार आहे, गेन करणार आहे सेअरमधला, आणि त्यामुळं हा ॲसिड आहे. आणि या ठिकाणी NH3च्या बाबतीत मी आपल्याला मागाशी सांगितलं की NH3कडे हा इलेक्ट्रॉनचा पेअर आहे. तो कसा आला तो याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये मी सांगितलं. हा इलेक्ट्रॉनचा पेअर नायट्रोजन कंटेनिंग अमोनिया हा BF3ला देतो. दोघांमध्ये कोव्हलंट बॉन्डचं फॉर्मेशन घडतं, परंतु हे कोव्हलंट बॉन्डचं फॉर्मेशन घडत असताना हे अनइक्वली घडलेलं आहे. नायट्रोजनकडून इलेक्ट्रॉनचा पेअर बोरॉनकडे दिलेला आहे. साहजिकच BF3 हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहे म्हणून तो ॲसिड आहे, आणि NH3 हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे म्हणून तो बेस आहे. आणखी आपणाला यामध्ये एक्झाम्पल सांगतो. मी तिसरं एक्झाम्पल सांगेल. H+ हा लिव्हिज ॲसिड आहे, प्रोटॉन आहे, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट पेसीज आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग पेसीज आहे. आणि या ठिकाणी आपण हायड्रॉक्साईड आयन्स जर पाहिला OH- आयन्स, तर ह्या हायड्रॉक्साईड आयन्सकडे ऑक्सिजनकडे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. हायड्रॉक्साईड आयन्समधल्या ऑक्सिजनकडे अनयुज्ड पेअर आहेत, अनशेअर्ड पेअर आहेत, 3 पेअर्स आहेत. साहजिकच हा OH- हा इलेक्ट्रॉन रिच पेसीज आहे, इलेक्ट्रॉन हेटिंग पेसीज आहे, म्हणून हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो कुणाला H+ आयन्सला, की जो इलेक्ट्रॉन लव्हिंग पेसीज आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट पेसीज आहे. म्हणून लिव्हिज ॲसिड हा इलेक्ट्रॉन लव्हिंग पेसीज असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट पेसीज असतो, हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो. लिव्हिज बेस याकडे इलेक्ट्रॉन पेअर रिच आहे, इलेक्ट्रॉन हेटिंग पेसीज आहे, आणि त्यामुळं तो इलेक्ट्रॉनचा पेअर डोनेट करतो, आणि दोघांमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतो, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतो H2O. साहजिकच हा H+ हा लिव्हिज ॲसिड झाला, आणि OH- आयन्समध्ये हा OH- आयन्स हा बेस झाला. त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल बघितलं तर Al3+च्या बाबतीतही मी सांगेल की Al3+ लिव्हिज ॲसिड आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट पेसीज आहे, हा कॅटायन आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग पेसीज आहे, आणि हा वॉटरचे 6 मॉलिक्युल्स आहे, हा लिव्हिज बेस आहे. ह्या ऑक्सिजन आयटमकडे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 2 अनयुज्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. कारण ऑक्सिजन आयटमचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत आहे, 6 इलेक्ट्रॉन हे त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये आहेत. त्या व्हॅलन्स सेलमधले 6 इलेक्ट्रॉनमधले 2 इलेक्ट्रॉन 2 हायड्रोजन आयटमबरोबर त्यांनी कोव्हलंट बॉन्डिंगचं फॉर्मेशन केलं, आणि अनयुज्ड इलेक्ट्रॉन 4 राहिले, म्हणजे 2 लोन पेअर राहिले. साहजिकच हा H2O हा इलेक्ट्रॉन रिच पेसीज आहे, इलेक्ट्रॉन हेटिंग पेसीज आहे, लिव्हिज बेस आहे, हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे ॲल्युमिनियम सायन्सला, कॅटायन्सला, इलेक्ट्रॉन लव्हिंग पेसीजला, आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं फॉर्मेशन घडेल. हा जो सेंट्रल मेटल आयटम आहे, ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये ॲल्युमिनियम आयन्स, आणि
H2 हा लिगँडचं काम करणार आहे. Al ब्रॅकेटमध्ये H2O 6 टाईम स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट 3+ या कॉर्नेशन कंपाऊंडला आपण हेक्झा ॲक्वा ॲल्युमिनेट थर्ड असंही म्हणतो. या पद्धतीने आपणाला लिव्हिस ॲसिड आणि बेसची एक्झाम्पल सांगत असताना मी आणखी काही कॉमन एक्झाम्पल लिव्हिस आणि ॲसिड्स बेसमध्ये सांगेल. लिव्हिस ॲसिडमध्ये जे न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत की ज्यामध्ये सेंट्रल मेटल आयटममध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. सेंट्रल मेटल आयटमकडे 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असणारे सगळ्या पेसीज न्यूट्रल मॉलिक्युलमधल्या सगळ्या ह्या लिव्हिस ॲसिड्स असतात. BF3, AlCl3, BeH2, BCl3, SO3, ZnCl2, BeCl2 हे सगळे न्यूट्रल मॉलिक्युल जर आपण बघितले, ॲल्युमिनियम क्लोराईड, बेरिलियम हायड्राईड, बोरॉन ट्रायक्लोराईड, सल्फर ट्रायऑक्साईड, झिंक क्लोराईड, बेरियम क्लोराईड हे सगळे या सगळ्या कंपाऊंडच्या सेंट्रल मेटल आयटमकडे 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणतो, म्हणून हे सगळे लिव्हिस ॲसिड्स आहेत. त्याचबरोबर मी सिम्पल कॅटायन्स सांगेल. प्रोटॉन अँड ऑल सिम्पल कॅटायन्स एम्प्टी ऑर्बिटल्स आहे ते सगळे लिव्हिस ॲसिड्स आहेत. H+ आहे, Ag+ आहे, Na+ आहे, Fe2+ आहे, Al3+ आहे, NO2+ आहे, C+ आहे, Cu2+ आहे. म्हणजे प्रोटॉन आणि सिम्पल कॅटायन्स की ज्यांच्या ठिकाणी एम्प्टी ऑर्बिटल्स प्रेझेंट असतं असे सगळे कॅटायन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स हे लिव्हिस ॲसिड्स असतात. आणि लिव्हिस बेसच्या बाबतीत सांगायचं झालं, न्यूट्रल मॉलिक्युल्समध्ये सेंट्रल ॲटमकडे अनसेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर असतो. त्या सगळ्याला आपण लिव्हिस बेस म्हणतो. NH3 अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन म्हणजे NH3 R-NH2 प्रायमरी अमाइन, R2-NH सेकंडरी अमाइन, R3-N टर्शरी अमाइन, H2O वॉटर, इथिल अल्कोहोल, डायइथिल इथर, कार्बन मोनॉक्साईड ह्या सगळे लिव्हिस बेस आहेत. कारण ह्या सगळ्या सेंट्रल मॉलिक्युल्सकडे इलेक्ट्रॉनचा अनयुज्ड पेअर आहे, अनसेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून ते लिव्हिस बेस आहेत. सिम्पल अनायन, ऑल सिम्पल अनायन, क्लोराईड आयन्स, Cl- आयन्स, ब्रोमाइड आयन्स, आयोडाइड आयन्स, सायनाइड आयन्स, OH- आयन्स, नायट्रेट NO3- आयन्स हे सगळे जे सिम्पल अनायन्स आहेत हे सगळे लिव्हिस बेस आहेत. बघा, लिव्हिस ॲसिड मी कोणाला सांगितलं, ज्या सेंट्रल मेटलाइट कंपाऊंड न्यूट्रल मॉलिक्युल्समध्ये सेंट्रल मेटल आयटमकडे 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, सगळे लिव्हिस ॲसिड्स आहेत. सगळे कॅटायन्स लिव्हिस ॲसिड्स आहेत. न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत, त्या न्यूट्रल मॉलिक्युल्सकडे सेंट्रल ॲटमकडे अनयुज्ड पेअर आहे, अनसेअर्ड पेअर आहे, लोन पेअर प्रेझेंट आहे. अमोनिया, वॉटर, अल्कोहोल, इथर, कार्बन मोनॉक्साईड हे सगळे लिव्हिस बेस आहेत. त्याचबरोबर सिम्पल अनायन्स म्हणून जर आपण घेतले, क्लोराईड आयन्स, ब्रोमाइड आयन्स, आयोडाइड आयन्स, सायनाइड आयन्स, हायड्रॉक्साईड आयन्स, नायट्रेट आयन्स हे सगळे लिव्हिस बेस आहेत. आता ह्या संकल्पना सांगत असताना मी लिव्हिस बेसच्या बाबतीत ऑल ब्रोन्स्टेड बेसेस आर also Lewis bases, but all Bronsted acids are not Lewis base. आता हा संकल्पना सांगताना ब्रोन्स्टेड बेस आपण कशाला म्हणतो, तर ब्रोन्स्टेड बेस म्हणजे जो प्रोटॉन एक्सेप्ट करतो तो ब्रोन्स्टेड बेस असतो, आणि जो इलेक्ट्रॉनचा पेअर डोनेट करतो तो लिव्हिस बेस असतो. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपणाला लिव्हिस सिस्टीममध्ये इसेन्शियली सेम ॲज इन लोरी ब्रोन्स्टेड सिस्टीम. बघा, बेस इन लिव्हिस सिस्टीम आर essentially same as in Lori Bronsted system. Since any molecules or ions which accept proton does so because the presence of an unshared pair of electron. तर बघा, लिव्हिस बेस आणि लोरी ब्रोन्स्टेड बेस हे
ही जी सिस्टीम आहे ह्या दोन्ही कॉन्सेप्ट जवळपास बेसच्या बाबतीत आपणाला सारखे म्हणता येतील. कारण कुठलाही एनी मॉलिक्युल्स आर आयन्स की जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करणारा कुठलाही मॉलिक्युल किंवा आयन्स असेल तो प्रोटॉन का ॲक्सेप्ट करतो, एच प्लस आयन्स का ॲक्सेप्ट करतो, तर त्या पेसिसकडे किंवा त्या आयन्सकडे इलेक्ट्रॉनचा अनयुज्ड अनशेअर्ड लोन पेअर प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल हायड्रॉक्साईड आयन्स, OH मायनस आयन, क्लोराईड आयन Cl मायनस आयन्स, अमोनिया NH3, हायड्रोनियम आयन H3O प्लस, सायनाइड्स आयन्स Cn मायनस आयन, हे सगळे लिव्हिस बेस आहेत अकॉर्डिंग टू लोरी ब्रोन्स्टेड थेरी ॲज वेल ॲज लिव्हिस थेरी. लोरी ब्रोन्स्टेड थेरीनुसार आणि लिव्हिस थेरीनुसार हायड्रॉक्साईड आयन्स, क्लोराईड आयन्स, अमोनिया, सायनाइड आयन्स हे सगळे बेस आहेत. कारण हे सगळे प्रोटॉन काय करतात, ॲक्सेप्ट करतात आणि जो पेसिस किंवा जो मॉलिक्युल प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्या पेसिसकडे इलेक्ट्रॉनचा अनयुज्ड अनशेअर्ड लोन पेअर प्रेझेंट असतो. म्हणून लोरी ब्रोन्स्टेड थेरी also Lewis bases, but all Bronsted acids are not Lewis acid. मात्र सगळे प्रोटॉन डोनेट करणाऱ्या पेसिस ह्या लिव्हिस ॲसिड असतील असं नाही. तर आपणाला या ठिकाणी सांगताना असंही आपण सांगतो की ज्या मॉलिक्युल्समध्ये ऑक्टेट कंप्लीट नाही, ऑक्टेटपेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहे, BF3, AlCl3, SO3, या सगळ्या पेसिस ह्या लिव्हिस ॲसिड्स आहेत. जर आपण हिस्ट्री बघितली ह्या तिन्ही कॉन्सेप्ट ॲसिड बेस थेरीची जर हिस्ट्री बघितली इन शॉर्ट, तर आपणाला लक्षात येईल आरेनियस थेरी 1884ला प्रपोज केली. आरेनियसनी एच प्लस प्रोड्युसरला आपण ॲसिड्स म्हणतो आणि OH मायनस आयन्स प्रोड्युसरला बेस म्हणतो. आणि ब्रोन्स्टेड लोरीस थेरी 1923ला सांगितली. याही ठिकाणी आपणाला एच प्लस डोनर हा ॲसिड आहे, एच प्लस ॲसेप्टर हा बेस आहे. आणि लिव्हिस थेरी 1930ला प्रपोज केली आणि इलेक्ट्रॉन पेअर ॲसेप्टर हा ॲसिड आहे आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर हा बेस आहे. म्हणजे हा टेबल जरी आपण लक्षात ठेवला तर आपणाला कॉन्जुगेट्स ॲसिड आणि बेस ही संकल्पना समजू शकते. ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. ॲम्फिप्रोटिक सबस्टन्सेस आर ॲम्फोटेरिक नेचर. Amphoteric substance. Molecules are ions that can behave both Bronsted acid and base are called amphiprotic substance or amphoteric nature of substance. For example, या ठिकाणी water act as behave as acid as well as base according to Lori Bronsted theory. Therefore, it is amphoteric in nature. Yes, water react with NH3. It gives OH minus plus NH4 plus. आता या ठिकाणी H2Oने प्रोटॉन डोनेट केला NH3ला. साहजिकच प्रोटॉन डोनेट केल्यानंतर OH मायनस आयनचं फॉर्मेशन घडलं आणि अमोनियम आयन्स तयार झाला. या ठिकाणी H2O हा ॲसिड आहे आणि त्याचा कॉन्जुगेटेड बेस हा OH मायनस आहे. या दोन पेअरला H2 आणि OH मायनसला आपण म्हणणार आहे कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर. आणि NH3नी प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून NH3 बेस आहे आणि NH3नी प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यापासून कॉन्जुगेटेड ॲसिड तयार झालं NH4 प्लस. म्हणून NH4 प्लस आणि NH3 हा काय आहे तर या ठिकाणी कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. आता या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर वॉटरने प्रोटॉन डोनेट केला म्हणून वॉटर ह्या ठिकाणी लोरी ब्रोन्स्टेड थेरीनुसार ॲसिड आहे आणि NH3नी प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून NH3 या ठिकाणी बेस आहे. आता सेकंड रिॲक्शन जर पाहिली आपण H2O लिक्विड प्लस HCl ॲक्वियस, तर या ठिकाणी HCl हे ॲसिड आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. हे प्रोटॉन HClकडून H2Oकडे ट्रान्सफर होत आहे. HCl प्रोटॉन डोनेट करतं, HCl गिव्स प्रोटॉन, देअरफॉर इट इज ॲसिड. आणि H2O ॲक्सेप्ट प्रोटॉन
टेक प्रोटॉन, देअरफॉर इट इज बेस. आता दुसरी रिॲक्शन पाहिली तर दुसऱ्या रिॲक्शनमध्ये H2Oने प्रोटॉन मिळवला HCl म्हणून H2O वॉटर या रिॲक्शन सेकंड रिॲक्शनमध्ये बेस आहे. HClने प्रोटॉन डोनेट केला म्हणून HCl ॲसिड आहे आणि H2Oने प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर हायड्रोनियम आयन्स त्या ठिकाणी तयार झाला आणि हा बेस आहे आणि H3O+ हा ॲसिड कॉन्जिगेटेड ॲसिड आहे त्याचं H2Oचं आणि HCl हा पहिलं ॲसिड आहे आणि याने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर सेल्फ जनरेटेड त्यांनी बेस तयार केला ज्याला आपण कॉन्जिगेटेड बेस म्हणतो. तो क्लोराईड आयन्स आहे. साहजिकच HCl आणि Cl- H+ आयनचा फरक आहे. H3O+ आणि H2Oमध्ये H+ आयनचा फरक आहे. या अशा पद्धतीने याला आपण कॉन्जिगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणतो. पहिल्या रिॲक्शनमध्ये H2Oने ॲसिडचं काम केलं कारण त्यांनी प्रोटॉन डोनेट केला आणि NH3ला आणि सेकंड रिॲक्शनमध्ये H2Oने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला, स्वीकारला, गेन केला HCl म्हणून H2O पहिल्या रिॲक्शनमध्ये ॲसिड आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये बेस. म्हणून अकॉर्डिंग टू लोरी ब्रोन्स्टेड थेअरी H2O ॲक्ट ॲज अ ॲसिड टुवर्ड्स NH3 आणि H2O ॲक्ट ॲज अ बेस टुवर्ड्स HCl. Therefore H2O is amphoteric in nature. मला आणखी एक एक्झाम्पल सांगता येईल. या ठिकाणी HS- हा एक ॲम्फोटेरिक नेचरचा आयन्स आहे. HS- ज्यावेळेस प्रोटॉन डोनेट करेल HS- गिव्ज S2- प्लस H+. या ठिकाणी HS- ने प्रोटॉन डोनेट केला म्हणून ॲसिड आहे आणि HS- प्लस H+ गिव्ज H2S. या ठिकाणी H+ आयन्सने हायड्रोजन सल्फाईड आयन्सने प्रोटॉन गेन केला म्हणून तो बेस आहे. म्हणून या ठिकाणी HS- आपणाला ॲसिड्स आणि बेस पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण त्याला ॲसिड म्हटलं कारण HS- गिव्ज S2- प्लस H+ आणि सेकंड रिॲक्शनमध्ये HS- प्लस H+ गिव्ज H2S. पहिल्या रिॲक्शनमध्ये प्रोटॉन डोनेट केला म्हणून ॲसिड, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये प्रोटॉन स्वीकारला म्हणून बेस. म्हणून HS- आपण ॲम्फिप्रोटिक सबस्टन्स असंही म्हणतो. तसंच या ठिकाणी HCO3- ज्यावेळेस प्रोटॉन डोनेट करेल HCO3- गिव्ज CO3 प्लस H+ आणि या ठिकाणी त्यांनी प्रोटॉन डोनेट केला त्यामुळं HCO3- हा ॲसिड आहे अकॉर्डिंग टू लोरी ब्रोन्स्टेड थेरी. आणि सेकंड रिॲक्शन जर पाहिली आपण HCO3- प्लस H+ गिव्ज H2CO3. तर HCO3- प्रोटॉन स्वीकारला म्हणून सेकंड रिॲक्शनमध्ये बेस आहे. अशाच पद्धतीने HPO4 इट गिव्ज PO4 प्लस H+. या ठिकाणी HPO4 ने प्रोटॉन डोनेट केला म्हणून ॲसिड आहे आणि HPO4 प्लस H+ इट गिव्ज H2PO4-. तर या ठिकाणी HPO4 हा ॲम्फोप्रोटिक नेचरचा आहे किंवा HS- ॲम्फोटेरिक नेचरचा आहे, ॲम्फोप्रोटिक नेचरचा आहे. HCO3- सुद्धा ॲम्फोप्रोटिक नेचरचा असंही म्हणता येईल आपणाला. या ठिकाणी आपण प्रश्न परीक्षेला विचारला जातो की एक्सप्लेन वॉटर इज ॲम्फोटेरिक इन नेचर. तर या पद्धतीने आपणाला 2 रिॲक्शन लिहून त्याचं उत्तर द्यावं लागेल.